हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, 2, 3, 4 आणि स्पेशल राऊंड 1 मध्ये ॲडमिशन मिळालेलं नाही, अलॉटमेंट झालेलं नाही। तर अलॉटमेंट न मिळण्याचं महत्त्वाचं कारण होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला राऊंड जेव्हा सुरुवात होतो तेव्हा पार्ट 2 मध्ये काही चेंजेस करायचे असतात। पार्ट 2 मध्ये विद्यार्थ्याला काय करायचं असतं, आपल्या कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यायचे असतात। पण विद्यार्थ्याने ते प्रिफरन्सेस देत असताना काहीतरी चुका केलेल्या आहेत, काही त्यांना अडचणी आलेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना पार्ट 2 व्यवस्थित भरता आला नाही। आणि पार्ट 2 व्यवस्थित भरता न आल्यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांनी असं झालं की त्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही, विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालं नाही, ॲडमिशन मिळालं नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं नोटीस अशी आहे की विद्यार्थ्यांना स्पेशल राऊंड 2 साठी वेळापत्रक आलेलं आहे। स्पेशल राऊंड 2 साठी वेळापत्रक जे आलेलं आहे त्याच्यामध्ये बघा 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट या 2 दिवशी ज्या विद्यार्थ्यांनी अजून ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि पार्ट 1 पूर्णपणे फिलअप करू शकतात। आज आहे 13 तारीख, सकाळचे 9:54 झालेले आहेत, म्हणजे 12 तारीख आणि 13 तारीख काल आणि आज तुम्ही काय करू शकत होता, पार्ट 1 जो आहे तो पूर्णपणे भरू शकत होता आणि पार्ट 1 लॉक करून ठेवू शकताय। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, उद्या 14 ऑगस्ट 2025ला वॅकन्सी प्रदर्शित केली जाणार आहे। म्हणजे ऑलरेडी प्रत्येक कॉलेजमध्ये किती वॅकंट सीट्स आहेत त्याच्यावरती स्पेशल राऊंड 2चे जे अलॉटमेंट होणार आहे, म्हणजे वॅकन्सी किती शिल्लक आहे हे उद्या तुम्हाला कळणार। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 तारीख ते 17 तारीख हे खूप इम्पॉर्टंट आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, आपल्या पार्ट 2 मध्ये जायचं आहे। पार्ट 2 मध्ये गेल्यामध्ये बघा तुम्हाला इथे दिसतंय प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, तसेच भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकता, तसेच अर्ज भाग 2 भरणे। अर्ज भाग 2 मध्ये काय करता तुम्ही, तर कॉलेजचे किमान 1 ते 10 आपल्याला कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यायचे असतात। तर हेच कॉलेजचे प्रिफरन्स देत असताना विद्यार्थ्यांनी खूप चुका केलेल्या आहेत। तर आता हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला 100% कळून जाईल की कशा प्रकारे कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यावेत जेणेकरून आपल्याला 100% ॲडमिशन मिळून जाईल। जे येणारा राऊंड आहे स्पेशल राऊंड 2 आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळून जाईल। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर बघा 19 तारखेला काय होणार आहे, तुमची अलॉटमेंट लिस्ट जाहीर होणार आहे। तर हे जर तुम्हाला अलॉटमेंट मिळायची असेल तर आपल्याला 15 तारखे ते 17 तारीख 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट ह्याच्या बिटवीन आपल्याला पार्ट 2 नीट भरायचा आहे। तर तो कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। अशा प्रकारे तुम्ही 19 ऑगस्टलाच काय करू शकता, दुपारी 1 ते 20 ऑगस्ट म्हणजे या 2 दिवसामध्ये परत जाऊन कॉलेजला तुमचं काय करू शकता, तुम्ही जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करू शकतात। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, इथं कुठंही दिलेलं नाही की स्पेशल राऊंड 2 झाल्यानंतर वॅकन्सी प्रदर्शित केली जाईल। ह्याचा अर्थ कदाचित असा पण होऊ शकतो की याच्यानंतर राऊंड होणार नाहीत, असा होऊ शकतो। अजून काय पूर्णपणे माहिती अजून आपल्याला मिळाली नाही। पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक राऊंडच्या शेवटी तुम्हाला इथं बघायला मिळत होतं की वॅकन्सी प्रदर्शित केली जाईल या तारखेला, पण हे तुम्हाला इथं दिसतंय का, नाही। याचा अर्थ असा काही घेऊ शकतो आपण की याच्या पुढे राऊंड होणार नाही। त्यामुळे हा राऊंड खूप महत्त्वाचा आहे, कदाचित हा राऊंड शेवटचा असू शकतो। म्हणून विद्यार्थ्यांनी नीट प्रेफरन्सेस टाका, व्यवस्थित प्रेफरन्सेस टाका। तर सांगतो तुम्हाला की प्रेफरन्सेस कसे टाकायचे आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर होमला आलात तर आज आहे 13 तारीख, त्यामुळं पार्ट 1 आहे तो पूर्णपणे फिलअप करून ठेवा। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अजून त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या। हे बघा तुम्ही रजिस्ट्रेशन इथं करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल राऊंड 2 साठी पार्ट 2 मध्ये चेंजेस करायचे आहेत त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही इथं पहिल्यांदा वॅकन्सी सिलेक्ट करा। म्हणजे वॅकन्सी कुठल्या कॉलेजमध्ये आहेत हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही इथे या, वॅकन्सीला क्लिक करा। वॅकन्सीला क्लिक केला की तुम्ही इथं बघा तुमचा रिजन, तुमचा जो रिजन असेल तो मी सिलेक्ट करा। आता मी कोल्हापूरचा रिजन सिलेक्ट करतोय, तर तुम्ही तुमचा रिजन सिलेक्ट करा। तर आता इथं जर सर्च केलं तर आपल्याला बघा इथं प्रत्येक कॉलेजमध्ये वॅकन्सी किती शिल्लक आहे हे आपल्याला ऑन ॲन ॲव्हरेज दिसतंय बघा। तर हे बघा, हे जे 12 नंबर आहे, हे 25 नंबर आहे, हे जे आहे ते वॅकन्सी तुम्हाला इथं दिसणार आहे। आता मी थोडंसं काय करतो, हे झूम करून घेतो, झूम आउट करून घेतो। आता मी ही वॅकन्सी लिस्ट डाउनलोड केलेली आहे, ती जी वॅकन्सी लिस्ट डाउनलोड केलेली आहे ते बघा, तीच वॅकन्सी लिस्ट डाउनलोड केलेली आहे। तर अशा प्रकारे प्रत्येक कॉलेजमध्ये, आता मी कोल्हापूरमध्ये काही कॉलेजेसची वॅकन्सी मी तुम्हाला दाखवतो। इथं बघा हे महावीर कॉलेज आहे, त्याच्यामध्ये 11 वॅकन्सी शिल्लक आहे। आणि मी सायन्सचं सांगत आहे,
सायन्सचं सांगत आहे, हे लक्षात घ्या. सायन्स आणि ते पण विविध वेगवेगळे कॉलेज. विवेकानंद कॉलेजमध्ये 9 वॅकन्सी शिल्लक आहे. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये 9 वॅकन्सी शिल्लक आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये 3 वॅकन्सी आहे. राजाराम महाविद्यालयामध्ये 5 वॅकन्सी आहे. आणि हा ओपन टू ऑल राऊंड आहे ना. कमला कॉलेजमध्ये 3 आहे. गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमध्ये 34 वॅकन्सी शिल्लक आहे. विद्यापीठमध्ये 16, असे न्यू कॉलेजमध्ये 3, SM लोहियामध्ये 4. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एरियामधल्या सगळ्या कॉलेज, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा कॉलेजची तुम्ही वॅकन्सी बघा. त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी आहे का नाही हे पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. तर वॅकन्सी आपल्याला माहीत झालं की वॅकन्सी आहेत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट येते, तुम्ही काय करायचं, त्या कॉलेजचा कट ऑफ माहीत करून घ्यायचा. आता तुम्ही काय करू शकताय, अशा प्रकारे तुम्ही जर इथं गेला, आता मी हे डाउनलोड करून ठेवलेली लिस्ट आहे, त्या तुमच्या मोबाईलवरती जर तुम्हाला डाउनलोड होत नसेल आणि ते दिसत नसेल व्यवस्थित, तर त्याच्यावरती पण पर्याय सांगतो. पहिल्यांदा हे थोडीशी माहिती बघून घ्या. तर बघा, सगळ्यांना कळालं की आता प्रत्येक कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये वॅकन्सी आहे त्या कॉलेजची नावं तुम्हाला कळाली. आता ती नावं आहेत ती तुम्ही पहिल्यांदा साईडला लिहून घ्या. पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला ती नावं साईडला लिहून घ्यायची आहेत. तर प्रत्येक पेजवरती तुम्हाला आता काय करायचं, प्रत्येक पेजवरती तुम्ही जर इथं गेला तर तुम्ही काय करू शकता. आता बघा, इथं आपण एक ब्लँक शीट तयार करून घेऊया. आता हे वालं जे आहे पूर्णपणे हे, तर हे पूर्णपणे आपण इथून सिलेक्ट करू शकतोय आणि इथं पेस्ट करू शकतोय. ओके, इथून पेस्ट करू शकतोय. इथं पेस्ट केलं त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथं गोपाळकृष्ण गोखले कॉलेज याचं पण आपण सिलेक्ट करू शकतोय. ओके, इथं पण सिलेक्ट करून घेतलं, इथं सिलेक्ट करून घेतलं. अशा प्रकारे प्रत्येक कॉलेजची तुम्ही काय करू शकता. मी फक्त काही लिमिटेड कॉलेजचं मी तुम्हाला इथे दाखवतो. तुम्ही पण तुम्हाला जे पाहिजे कॉलेज त्याची लिस्ट बनवू शकता. हे बघा, अशी प्रकारे लिस्ट बनवली आपण. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला कट ऑफ लिहायचा आहे इथं. तर आपल्याला माहीत झालं की वॅकन्सी किती शिल्लक आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये वॅकन्सी किती शिल्लक आहेत हे तुम्हाला इथे व्यवस्थित दिसतंय बघा. प्रत्येक कॉलेजमध्ये आता जे काही कॉलेज असतील, आता हे जर थोडंसं आपण काय केलं, हे जर लहान करून घेतलं तर आपल्याला इझिली व्यवस्थित सगळं दिसून जाईल. आपण हे थोडंसं इकडे करूया, पटपट पटपट करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल की ह्या शून्याची काय इथं व्हॅल्यू नाहीच आहे, त्यामुळे ह्यांना आपण काय करूया, लहान करूया. म्हणजे आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसेल, पूर्ण आपल्या जी शीट आहे त्याचा व्ह्यू दिसेल. अशा प्रकारे इथं हां ठीक आहे, आता दिसू शकते बघा. तर हा जो शेवटचा आहे तो आपला वॅकन्सी आहे बघा. तर कमला कॉलेजमध्ये 3, गोपाळकृष्ण गोखलेमध्ये 34 आणि विद्यापीठमध्ये आपल्याला 16 वॅकन्सी बघायला मिळते. तर हे तुम्ही नाव जे कॉलेजचं नाव आहे ते पण थोडंसं मोठं करू शकताय. अशा प्रकारे आता वॅकन्सी कळाली. आता बघा कट ऑफ कसा बघायचा. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं कट ऑफवरती यायचं आहे. कट ऑफ जर बघायचं असेल, कट ऑफ लिस्ट आली बघा. तर इथं तुम्हाला वरती कट ऑफवरती सिलेक्ट करायचं आहे. कट ऑफवरती गेल्यानंतर हे स्पेशल राऊंड 1साठी कट ऑफ किती लागला होता त्याची लिस्ट मी इथं डाउनलोड केलेली आहे. तुम्ही डायरेक्ट इथून पण बघू शकता किंवा इथून तुम्ही डाउनलोड पण करू शकता. आता डाउनलोड केलेली लिस्ट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, कट ऑफची लिस्ट. आता प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला इथं काढून दाखवलेला आहे. तर इथं गोपाळकृष्ण गोखलेचा इथं आहे, नंतर कमला कॉलेजचा आहे. तर कमला कॉलेजचा बघा किती आहे, 382 आहे. ह्याला सिलेक्ट करा आणि इथं घ्या. ह्याला कमला कॉलेजचा किती आहे, 382 ओपनचा, म्हणजे रिमेनिंग सीटचा. इथं हाय असा नंबर टाका. दुसरा कुठे आपण घेतला होता, गोपाळकृष्ण गोखलेचा, इथं 225 आहे, इथं घ्या. ह्याला अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, कट ऑफ पण तुम्हाला माहीत होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता काय करायची आहे, तिसरा कॉलेजचा, तर ती आहे आपलं विद्यापीठ. त्याचा पण बघा, मी म्हणजे तुम्हाला शिकवत आहे की कशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ जो आहे तो कट ऑफ अशा प्रकारे तुम्हाला माहीत होईल. वॅकन्सी माहीत झाली, इथं तुम्ही वॅकन्सी लिहा. आता मी हे सगळं कम्प्युटरवर करत आहे, तुम्ही एका पेजवरती पण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला माहीत झाली वॅकन्सी आणि तुमचा कट ऑफ झाला माहिती. आता अशा प्रकारे बघा, महत्त्वाची गोष्ट काय आहे की आता तुम्हाला वॅकन्सी माहीत झाली, कट ऑफ माहीत झाला. तर तुम्हाला समजा जर 380 मार्क्स असतील तर चान्सेस आहे की कट ऑफ खाली येईल. कट ऑफ खाली आला तर तुम्हाला त्या 3 जागांमधली एक जागा मिळू शकते. आता इथं तुम्हाला जर समजा 220 मार्क असतील, गोपाळकृष्ण गोखले कॉलेजचं कट ऑफ हे 225 लागलेलं आहे, तुम्हाला 220 मार्क्स आहेत. तर तुम्ही काय करू शकता,
तर या कॉलेजला तुम्ही नाव टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला सायन्सला एडेडला जे आहे 34 जागा शिल्लक आहेत, तर तुमचा नंबर त्याच्यामध्ये लागू शकतो, कारण कट ऑफ खाली येऊ शकतो. आणि 353 आहे बघा, विद्यापीठ कॉलेज हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे, तिथं 353चा कट ऑफ आहे, तुम्हाला 350 मार्क्स आहेत. तर तुम्ही इथं ॲडमिशनला तिथं कॉलेजचा प्रेफरन्स टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल. आता समजा विद्यापीठ कॉलेजचा जर विचार करायचा झालं तर तुम्हाला समजा 360 मार्क 353 आहेत कट ऑफ लागलेला आहे, आणि तुम्हाला एक 220 मार्क्स आहेत, समजा 220 मार्क्स आहेत, तर एवढा कट ऑफ खाली येईल का हे विचार करून तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजचं नाव टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लिस्ट तयार करून घ्या. तुमची लिस्ट तयार झाली, आणि लिस्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, 15 ऑगस्टला ती लिस्ट काय करायची आहे, तुम्हाला ती लिस्ट अपलोड करायची आहे, ती लिस्ट तुम्हाला भरायची आहे. तर तुम्ही कशी लिस्ट भरू शकता बघा, असं प्रकारे तुम्ही जर लॉग इन केलं, तर लॉग इन करून गेल्यानंतर तुम्ही बघा चूज स्ट्रीमवरती तुम्ही गेला, तर तुम्ही काय करू शकता, इथं आता सध्या हे होणार नाही, कारण आपण जर इथं गेलो तर आपल्याला बघा इथे इनकम्प्लीट दिसते, हे तुम्हाला वॅकन्सी दिसत असेल, पण याच्यामध्ये बघा तुम्ही कॉलेज कुठलेही ॲड करू शकत नाही. तर आता हे तुम्ही पार्ट कॅप ऑप्शन पार्ट 2 मध्ये गेला, चूज स्ट्रीम अँड ह्याच्यावरती गेला, तर हे अजून झालंच नाही, हे ऑप्शन चालू झालेलं नाहीत. तुम्हाला असं मग हे ऑप्शन इथं का दिसायला लागल्यात, तर आता बघा तुम्हाला हे ऑप्शन कसे जात आहेत मी तुम्हाला दाखवतो. आता चूज स्ट्रीम आणि मीडियमवरती गेलो आपण, कॅप पार्ट 1 मध्ये गेलो, कॅप पार्ट 1 मध्ये जर गेलो आपण, तर त्याच्यावर लॉक ॲप्लिकेशन फॉर्म आहे, याच्यावरती हा आपण पहिल्यांदा अनलॉक करून घ्यावा लागेल. जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील तर पार्ट 1चे चेंजेस तुम्ही आता सध्या करू शकताय बघा. तर पार्ट 1 मध्ये चेंजेस करायचे असतील, तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स असतील, कॅटेगरी रिझर्वेशन ॲड्रेस डिटेल्स, पर्सनल डिटेल्स काय चेंज करायचे असतील, डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील ते चुकीचे असतील तर डॉक्युमेंट पण तुम्ही अपलोड करू शकता. आणि तो परत तुम्हाला पार्ट 1 हा लॉक करून घ्यायचा आहे. तो लॉक करण्यासाठी आपण परत लॉक केला. आता तुम्ही गेला कॅप राऊंड 2 वरती जावा. कॅप राऊंड 2 वरती गेल्यानंतर बघा कॅप ऑप्शन 2 पार्ट विल रिमेन डिझेबल्ड अंटिल द नेक्स्ट राऊंड बिगिन. तर आता जे ऑप्शन दिसत होते आपल्याला ते ऑप्शन गेले बघा. आपण कॉलेजेस ॲड करू शकत नाही 15 ऑगस्ट तारखेपर्यंत. 15 ऑगस्टला आपण कॉलेज इथे ॲड करू शकतोय. आणि लॉक पण फॉर्म तुम्ही करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही कॉलेजचे नाव टाकत नाही तोपर्यंत तुम्ही लॉक करू शकत नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवून दिलं की अशा प्रकारे तुम्हाला जर ॲडमिशन पाहिजे असेल, जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट 101% पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ जरी मोठा होत असला तर माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. तर कट ऑफ बघा आणि वॅकन्सी बघा, हे महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत बघा तुमच्यासाठी. कट ऑफ आणि वॅकन्सी. वॅकन्सी असेल तर कट ऑफ बघा, वॅकन्सी नसेल तर कट ऑफ बघण्याची काही गरज नाही. आता समजा ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल आहे, आता मोबाईलवर आम्ही कसं करायचं ते पण दाखवतो तुम्हाला. आता बघा तुम्ही हे तर तुम्हाला पेज ओपन होणार आहे. तर आता हे बघा अलॉटमेंट लिस्ट आहे, त्याच्यानंतर वॅकन्सी लिस्ट आहे. वॅकन्सी लिस्टवरती जावा. आता मी ते स्प्रेडशीट दाखवत नाही तुम्हाला, ते स्प्रेडशीट दाखवत नाही, डायरेक्ट तुम्हाला मोबाईलवरती दाखवतो. म्हणजे तुम्ही मोबाईलवरती हे सगळी प्रक्रिया करू शकता. आता बघा हे सगळं आहे जे दिसतंय तुम्हाला, प्रत्येक कॉलेजचं वॅकन्सी दिसायला लागली. आता ही जी वॅकन्सी लागणार आहे ह्यामध्ये थोडासा फार बदल होईल, उद्या वॅकन्सी लागेल. आता ही जी वॅकन्सी असणार आहे ती 101% अशीच वॅकन्सी, थोडीफार इकडे तिकडे सीट सोडतील, पण याच वॅकन्सी तुम्हाला शेवटी बघायला मिळणार आहेत. आता बघा प्रत्येक कॉलेजचं नाव इथं तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामध्ये किती वॅकंट सीट्स आहेत हे तुम्हाला सध्या दिसत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही, इथं गेला सुरुवातीला तर बघा आता समजा आपण शेवटी गेलो, हे शेवटी आल्यानंतर आपल्याला काही इम्पॉर्टंट जे कॉलेजचे नाव आपण ऑलरेडी बघितल्यात, आता ते कॉलेजचे नाव बघूया. आता बघा महत्त्वाची SM लोहिया न्यू कॉलेज. ठीक आहे. न्यू कॉलेजचं तुम्हाला इथून स्ट्रीम कोड काय करायचं आहे, तुम्हाला कट ऑफ बघायचा आहे. तर तुम्ही इथं वॅकन्सी लिस्टच्या पेजवरती या आणि इथून तुम्ही जर स्ट्रीम कोड हा सिलेक्ट केला आणि परत तुम्ही वॅकन्सी किती आहे बघितली त्याला, हां समजा वॅकन्सी आपल्याला वरून किती नंबर आहे, 3 नंबर आहे. वरून 3 नंबरला वॅकन्सी बघा किती आहे, वरून 3 नंबरला समजा 5 वॅकन्सी दिसते आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्ही छोटंसं झूम आउट करून सुद्धा तुम्ही बघू शकता. जास्त झूम आउट झालं तर 1 2 3 नंबरला सायन्सला जे पार्शियली एडेड आहे तर त्याला किती आहे, 5 वॅकन्सी आहे असं दिसतंय आपल्याला, 5 वॅकन्सी आहे. तर म्हणजे आपल्याला त्याचा कट ऑफ बघायचा असेल तर तुम्ही सरळ कट ऑफच्या पेजवरती या. बघा कट ऑफचं पेज आलं, इथं कट ऑफचं पेज आलं, इथं स्ट्रीम कोड तुमचा जो कॉपी केला आहे तो टाकून घ्या आणि सर्च करा.
बघा तुम्हाला त्याच कॉलेजची कट ऑफ तुम्हाला दिसणार डायरेक्ट. न्यू कॉलेज त्याचा कट ऑफ आपल्याला 353 बघायला मिळतोय. म्हणजे तुम्हाला जर 350 मार्क्स असतील तर न्यू कॉलेजचं नाव तुम्ही टाकू शकताय. आता मी हे जे दाखवलेलं आहे ते डेमॉन्स्ट्रेशन दाखवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचा रिजन सिलेक्ट करावं लागेल, तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावं लागेल आणि तुम्हाला जे पाहिजेच कॉलेज आहेत त्या कॉलेजेसची लिस्ट तुम्ही काढा. आता मी फक्त डेमॉन्स्ट्रेशन दाखवलेलं आहे इथल्या रिजनचं. तुम्हाला तुमच्या रिजनचं आणि तुमच्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला काढावी लागणार आहे आणि ती कॉलेजची लिस्ट तुम्हाला काय करायची आहे 15 ऑगस्टला तुम्हाला काय करायचं आहे, भरायची आहे. तोपर्यंत तुम्ही ती भरू शकत नाही. सध्या तुम्ही एवढंच करू शकताय, पार्ट 1मध्ये जर चेंजेस असतील तर पार्ट 1मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. हे बघा पार्ट 1 जर आपण गेलो तर ऑलरेडी लॉक करून ठेवला होता मी आत्ताच, परत अनलॉक करू शकताय तुम्ही. अनलॉक करा, अनलॉक केला, अनलॉक झाला तुमचा फॉर्म, अनलॉक झाला. अनलॉक झाल्यानंतर तुम्हाला जे काही चेंजेस करायचे तुम्ही इझिली करू शकताय. ॲड्रेस डिटेल बदलायचे आहेत, कॅटेगरी बदलायचे आहे, पण कॅटेगरी बदली तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत, अपलोड रिक्वायरमेंट काय इथून डिलीट करायचे असतील, नव्यानं काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. पार्ट 1मध्ये जे काही चेंजेस फक्त ते तुम्ही आत्ता करू शकताय. आणि तुम्हाला वेळापत्रक पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. तर पूर्णपणे वेळापत्रकवरती एक व्हिडिओ आपण बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये मिळेल. ती लिंक बघून घ्या, त्याच्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. आणि असंच कॉलेज कसे टाकायचे याच्यावरती आपण राऊंड 4साठी एक व्हिडिओ बनवला होता, त्याची पण लिंक मी तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये मिळून जाईल. तो पण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की कॉलेज कसे टाकावे जेणेकरून 100% तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल. तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला तर बघून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, थोडासा मोठा झाला असेल व्हिडिओ, पण माहिती इतकी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला 100% ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतील. अशा प्रकारे ठीक आहे, थांबूया इथंच, भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. बाय बाय.